चल जरा थांबा, आपल्याला माहिती नाही कोणाचं ऑफिस आहे, असं विदाऊट अपॉइंटमेंट येणं बरं नाही वाटत. मी सांगते ना तुला, सौमित्राचंच ऑफिस आहे. तू आपण त्याला रेड हँड पकडू. तू तिला विचार. थांब, मी बोलतो. थांब जरा. एक्सक्यूज मी. Yes. Is Mr. SB here? I would like to meet him. Yes, he is here. May I know your name, sir? Yes, Gurunath Subedar. Sir, I just checked. There is no appointment on your name. Of course, I know I did not take any appointment, but it's a bit urgent. I would like to meet him. Please tell him that Gurunath Subedar is here. Sorry, sir, but without appointment, SB sir भेटत नाही. तुम्ही उद्या या, अपॉइंटमेंट घ्या आणि सरांना भेटा. हे बघा, तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाहीये. मी गुरुनाथ सुभेदार आहे. सांगा तुमच्या सरांना मी आलो इथे. सॉरी सर, बट विदाउट अपॉइंटमेंट मी तुम्हाला त्यांना भेटू नाही देऊ शकत. चल ना. 2 मिनिट. एक्सक्यूज मी सर. सर, एक्सक्यूज मी. थांब, मी बोलतो. हो मिस्टर एसबी, चला कुठलं तुमचं बिंग. आलो तुम्हाला भेटायला. कोण तुम्ही आणि न विचारता कॅबिन मध्ये कसे आलात? काय आहे हे? तू कस काय सोडलं त्यांना? सर, ऍक्च्युली मी त्यांना थांबवलेलं पण त्यांनी माझं ऐकलं नाही. नाही सॉरी, तुमच्या स्टाफची काही चूक नाहीये मॅडम. मी बोलतो ना त्यांच्याशी. हा, मला प्लीज 2 मिनिटं बोलू दे प्लीज. त्यांना जाऊ दे ना. ऍक्च्युली काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय, म्हणजे आमच्याच साईट आहे. आणि कसलं मिसअंडरस्टँडिंग? कुणाच्या कॅबिन मध्ये आज शिरताना विचारून जावं एवढे सुद्धा मॅनर्स नाहीत का तुम्हाला? आणि काय नाव काय तुमचं? हे पहा, तुम्ही ओळखत असाल मला. मी गुरुनाथ सुभेदार आहे. ALF कंपनीचा पार्टनर आहे मी. तरी असे वागलं स्ट्रेंज. हे बघ, मी सॉरी म्हणतो ना तुम्हाला. फक्त मी कशासाठी आलो इथे हे समजून घ्या. मी तुमच्या या SB कंपनीचे जे ओनर आहेत ना, सौमित्र बनहट्टी, त्यांना भेटायला आलो इथे. कंपनीचे ओनर सौमित्र बनहट्टी? हो, तेच आहेत ना ओनर. नाही, सौमित्र बनहट्टी नावाचा कुठलाही व्यक्ती या कंपनीत काम करत नाही. आणि या कंपनीचे ओनर हे संजय भाटिया आहेत. काय? गॅरी ऐक ना. खोटं बोलतोय, सौमित्रच आहे. काही काय बोलतेस? तुला नीट इन्फॉर्मेशन मिळाली ना? कोण मावसे काय गोंधळ? मला त्या ड्रायव्हरने सांगितलं ना. पण एक मिनिट. कोणी काही सांगेल पण तुम्हाला व्हेरीफाय करता येत नाही का इन्फॉर्मेशन? आणि काय हो मिस्टर सुभेदार, एवढ्या मोठ्या ALF कंपनीचे पार्टनर ना तुम्ही, तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती हो. एक मिनिट. हे बघा, आय एम सॉरी, पण मला एक सांगाल का प्लीज? प्लीज, माझी एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. तुमचे हे जे ओनर आहेत ना, मिस्टर भाटिया, त्यांना मला भेटता येईल का प्लीज? ते US ला गेलेत आणि इथला सगळा बिझनेस मी बघतो. माझं नाव ओमकार प्रधान. समजलं? निघा आता. आणि ओ मॅडम, पुढल्या वेळेस असं काही करू नका. खूप इन्सल्टिंग आहे, कळलं का तुम्हाला? बॉस आहेत तुमचे, नीट अपडेट करत जा बरं का. निघा. गॅरी ऐक ना. गॅरी ऐक ना प्लीज. अरे तू आता एक शब्द बोलू नको, असा बास झाला. अरे तू खोटं बोलतोय. अरे काय खोटं बोलतोय तू? दरवेळेला गोंधळ घालायचं असं ठरूनच येते का? आता परत मी माझी इज्जत घालून घेणार नाही. झाला तेवढा इज्जतचा फालुदा खूप झाला, आता बास झाला. अरे पण माझं ऐक. काही बोलू नकोस, आता सरळ गाडीत बस. बास झालं. गॅरी ऐक ना प्लीज यार. बच्चा. गॅरी हाय ते बघ. गॅरी अरे ऐकतच नाही. गेला गॅरी. गॅरी ऐकतच नाहीये. बच्चा, मी आलो. तू का करतोयस हे सगळं? गॅरीने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी काय केलं? पण तुझं बरोबर आहे. मीच येतो SB, सौमित्र बनहट्टी, अमेरिका रिटर्न. मग का लपवतोयस तू हे सगळं? अरे मी कुठे लपवलं? रोज तर भेटतो तुला. हो पण तू नाही सांगितलंस ना कोणालाच. तू राधिकाला पण नाही सांगितलं की तू SB चा ओनर आहेस. नाही,
का? असंच मज्जा. फाईन. तुला काय वाटतं मी राधिकाला सांगणार नाही काय? मी आत्ता जाऊन राधिकाला सांगते. थांब. सांग ना प्लीज, प्लीज सांग ना प्लीज. मला पण तेच हवंय. तू जाऊन राधाला स्पष्ट सांग की मीच येतो एसबी. जा सांग. पण शनाया, तुझ्या मेंदूला विचार करण्याची सवय नाहीये माहितीये मला, पण थोडस डोकं चालव ना. तू जाऊन राधाला सांग ना. प्रूव्ह कसं करणार मीच येतो? मग त्यासाठी तू काय करणार? आत्ता जसं गुरुला घेऊन आलीस तसं राधाला घेऊन इथे येणार, वर जाणार. मग मी माझ्या त्या माणसाला, त्या भाटियाला सांगणार तू बस माझ्या जागेवर. तो तुझा राधा समोर परत अपमान करणार. तेच हवंय मला, तेच हवंय. प्लीज प्लीज जा आणि राधाला लगेच सांगून टाक. जा. नाही कारण काय, मला जरा वेळ लागेल. हा हे बघ ना, आता मला सौमित्र बनावं लागेल ना परत. हा तू जा तोपर्यंत सांग, मी येतोच आवरून मागला. ओ माय गॉड, खुन्नस, कन्फ्युजन, किलर किलर किलर. इकडे आड तिकडे विहीर. काय करणार ही भाबडी मुलगी? गेट लॉस्ट बनी. हो पण शिफ्टिंग व्यवस्थित झालं ना तुझं? आता बसताना बसलं ना मग झालं तर. दादा आता सुजय कसा आहे? हो का? चांगलंय. नाही अथर्व नागपूरला गेलाय. हो नाही तो आला ना का सुजयला घ्यायला येईल. हो बरं ऑफिस वरती येऊन जा तू. ठेवून राहिले. आई ग. आई ग. यांची तब्येत तर फारच बिघडून गेली. दर उन्हाळ्यात यांना पित्ताचा त्रास होतो, गरमी सहनच होत नाही. हे सगळं माहिती आहे तरी बाहेरचं खातात. रोजचा पिझ्झा, पास्ता, बर्गर यासलं खाऊन दुसरं काय होणार?
थँक्स. 60 रुपये. काय? पन्याचे 60 रुपये झाले. कैरी लागते, साखर लागते, केशर आहे, त्याच्यात वेलची पावडर आहे, आणि महागाई वाढलीये. आणि मुख्य म्हणजे मी काही तुमची बच्चा गिच्चा नाही. मला काही कुणी फुकट पोसत नाही. बस. तिचा उद्धार करायची गरज नाही लगेच. मला वाटलं होतं जरा तरी माणुसकी शिल्लक आहे तुझ्यात म्हणून देतेस मला पनबिनं. माणुसकी माणुसकी कशाशी खातात हे तरी माहितीये का तुम्हाला गुरुनाथ सुभेदार? पिझ्झ्याबरोबर सॉस फुकट देतात, तशी माणुसकी फुकट नाही मिळत. हे घ्या तुमचे सुट्टे पैसे. कीप द चेंज. नको, तुमची बरीच उधारी बाकी आहे माझ्याकडे, आणि सगळे हिशेब चुकते करणारे. घ्या. अरे तू एकतर खा नाही तर रड यार. तुला काय जातंय बोलायला? ते सौमित्रमुळे मी खोटी पडले. काय म्हणतो मी यार? मला तर असं वाटतं आपल्याला सॉलिड बकरा मिळालाय. म्हणजे बघ काय त्या गॅरीमध्ये सोड त्याला आणि लाख सौमित्रच्या मागे खूप पैसे मिळतील. नाही नाही, त्यापेक्षा मी एक काम करते, मी ना ब्लॅकमेल करते ना, त्याला थ्रेटन करते की मी राधिकाला सगळं सांगणार आहे. काय हसतोस तू? अगं हसू नये तर काय करू? मला एक सांग, ब्लॅकमेल करशील म्हणजे तुला सांगावं लागेल ना काहीतरी, आणि तू काही सांगितलं तर कोण विश्वास ठेवणार आहे? राधिका अजिबात नाही. हाऊ मी? अगं तीच काय कोणीच ठेवणार नाही विश्वास. त्यापेक्षा एक काम कर, तू तुझ्या गॅरीकडेच लक्ष दे. गॅरीकडे काय लक्ष द्यायचं? मला नाही द्यायचं लक्ष गॅरीकडे. तू दुर्लक्ष केलं ना म्हणून बायकोवर इम्प्रेस झालाय तो. त्याचं ना ते कसं झालंय, इस्पार या उसपार, आणि उसपार गेला ना तर तुझी वाट लागेल बघ तू. म्हणजे काय? म्हणजे बघ, सध्याकडे तू एवढं लक्षात ठेव की तुला गॅरीचं मन स्वतःकडे वळवायचंय, जे सध्या भरकटलंय. त्यामुळे तू एक काम कर, तू ना त्याला सुट्टी घ्यायला लाव, तुम्ही क्वालिटी टाइम स्पेंड करा ना थोडा. नाही ठरले. हा मी काम करून शॉपिंग झाले. या काय सांगतोय, हिचं काय चाललंय? काय काय शॉपिंगला गेल्यावर त्याला मनस्ताप होईल. मनस्ताप म्हणजे फ्रस्ट्रेशन. शॉपिंग करते म्हणजे का फ्रस्ट्रेशन येते? त्याला काहीतरी काय? अरे आपण मेहनतीने कमवलेला पैसा कुणीतरी उगाच असा खर्च करते हे बघितल्यानंतर फ्रस्ट्रेशन होणार नाही का? नाही तर काय. पण मग काय करू आता? अगं सांगतोय ना, क्वालिटी टाइम म्हणजे रोमॅन्टिक, म्हणजे असं काहीतरी तुम्ही दोघेच जण एकत्र रोमॅन्स समथिंग. हा, मी एकटेच करू हे सगळं? तू जेव्हा त्याला पटवलं तेव्हा एकटीच होतीस ना? हो, पण तेव्हा सगळं सोपं होतं. गॅरी असं इझी टार्गेट होता, आता सगळं डिफिकल्ट झालंय. माझ्याकडे उपाय आहे, सांगतो. रिली? सांग ना. नाही बरं, यावेळेस इस हात दे उस हात ले. मग देणार पैसे तुला. म्हणजे यावेळेस तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला की मग पैसे तसं देणार. होणार, 100% होणार. बघ प्लॅनच आहे. सॉलिड आयडिया, मला फार आवडली. डन. पण तू पण या नक्की. हा मी येणारच. डन. येस, चिअर्स. नाही अथर्वला नागपूरला जाऊन 15 दिवस होऊन गेले. बोट त्याला काही आठवण आहे का? आपली आई कशी आहे, कशी राहते आपल्याशिवाय,
काय नाही आला, तिथे गेला आणि तिथेच रमलाय. आजी आजोबा लाड करत असतील, मग कशाला येते आईची आठवण. हा राधिका. हॅलो आई, बोला. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. खायला बी 100 वर्ष आयुष्य नको बाई मला एवढं आयुष्य. अहो आई, आता माझ्या मनामध्ये तुमचाच विचार येत होता, म्हणून म्हटलं 100 वर्ष आयुष्य. आठवण तर आम्हालाही तुझी रोज येते ग बाई. का करते तू तर सुट्टीत आलीच नाही ना. यायचं ना ग, सुट्टी लागली ना अथर्वला. 4 दिवस आली असती तर बरं वाटलं असतं तुला येणं मलाही. आई आता काय करणार, काम होतं ना. काम सोडून येता येतं का? हो ना ग बाई, तर कामच तर असं आहे ना जबाबदारीचं. का करते तू पण? आई, अथर्व ऐका, मला बोलायचं होतं त्याच्याशी. आठवण येते. आता पोट्या झोपलाय. आई, तुम्ही कधी घेऊन येताय अथर्वला? मला खूप आठवण येऊन राहिली हो. तेच तर सांगायला तुला फोन केला ना. पहा राधिका, आम्ही येतोय बरं का मुंबईला. हा सुनबाई, कशी आहेस? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? छान, मजेत. अगं सुनबाई, आम्ही येतोय पुढच्या आठवड्यात. हो या बाबा, लवकर या. हा, मला ते इथे खूप एकटं वाटून राहिलं. नाही, अथर्व घरी असला ना हे कसं दंगा मस्ती करत राहतो, त्याचं एक रुटीन असतं. आता हे झालं का, ते झालं का, हो. दिवस कसा निघून जातो काही कळतच नाही. आता तो नाही ना, तर खूप एकटं वाटतंय. येतोय सुनबाई आम्ही. अगं आम्ही तिघे सोबतच येतोय. तिकीट काढलं ना की तुला फोन करतो. हो का? या या, लवकर या. बाकी कसं काय, तुझा व्यवसाय कसा चाललाय? हो, एकदम जोरात चाललंय. हा. परमेश्वराचे आशीर्वाद आणि तुमचे आशीर्वाद. बाबा तुम्ही लवकर या, कारण मला तुम्हाला ऑफिस दाखवायला घेऊन जायचंय. अगं हो, मी आणि नानासाहेब बेत करतोय. मी मुंबईला आलो ना की काय करायचं ते ठरवतो आम्ही. वा वा वा. बाबा एक काम कराल का, उद्या सकाळी अथर्वला फोन लावून द्याल का? मला त्याची खूप आठवण येऊन राहिली. हो हो. ठेवू? हो, काळजी घ्या बाबा. हो बेटा, तू पण काळजी घे. हो. काऊन बरं तिला माझ्यासोबत बोलू दिले नाही तुम्ही? आणि तिला काऊन नाही सांगितलं तुम्ही आपण उद्याच राहतो म्हणून? मुद्दामच सांगितलं. त्याला 2 कारण आहेत. सर्वप्रथम सुनबाईला आपल्याला द्यायचं सरप्राईज. ते तर माहित आहे. दुसरं कारण कुठलं? दुसरं कारण असं आहे की तिथे अचानक जाऊन काय चाललंय या गोष्टीचा अंदाज घ्यायचा. का अंदाज घ्यायचा? राधिका सकाळी जाते ऑफिसात, संध्याकाळी घरी येते. घरात कोण असते, कायचा अंदाज घ्यायचा? नाही सरिता, मला असं वाटतंय तिथे काहीतरी आपल्या अपरोक्ष घडतंय. अगं अथर्वच्या बोलण्यातून मला कळलं. परवा तो बोलता बोलता मला बोलला की बाबा आणि बॅड आंटी घरात राहतात. का म्हणता? जाऊ दे ना हो, तुम्ही काऊन बरं लक्ष देता त्या बोलण्याकडे? काही बी बोलत असेल तो. काही बाय बोलू दे त्याला, पण नेमकं तिथे काय घडलंय हे आपल्याला कळायला हवं ना. नाही, खरं काय खोटं काय या गोष्टीचा आता निकाल लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आपल्याला कळायला हवं ना तिथं काय चाललंय ते. अथर्व आणि आई बाबा लवकरात लवकर यायला पाहिजे, म्हणजे मला बरं वाटेल. आई बाबा आणि अथर्व लवकरात लवकर यायला हवे.